स्मार्ट मीटरचा निर्णय सरकारने मागे घ्यावा. सुभाष लांडे महावितरण कार्यालयासमोर भाकपचे निदर्शने आंदोलन. शेवगाव. प्रतिनिधी सज्जाद पठाण. स्मार्ट वीजमीटरमुळे वीजबिले वाढण्याची भीती निर्माण झाल्याने राज्य सरकारने स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव सुभाष लांडे यांनी केली. स्मार्ट वीजमीटरच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी दि. शेवगाव येथील संत गाडगेबाबा चौकातील महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनाला किसन चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. यावेळी बोलताना लांडे म्हणाले की वीज ही सर्वसामान्यांची मूलभूत गरज असून सरकारने निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून ही वीज ग्राहकांची लूट असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनानंतर उपअभियंता पगारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पंजाब व तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात स्मार्ट मीटर न बसविण्याचा निर्णय जाहीर करावा, 2014 पासूनची वीजदरवाढ मागे घ्यावी, वीज उद्योगाचे खाजगीकरण थांबवावे, कृषी पंपांसाठी सौरऊर्जेची सक्ती रद्द करावी, शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा करावा तसेच नवीन वीज जोडण्यांसाठी स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात तालुका सचिव संदीप इथापे, भिवा घोरपडे, बबनराव पवार, दत्तात्रय आरे, बापूराव राशीनकर, भागचंद उकिरडे, गणेश ताठे, रजत लांडे, अशोक नजन, रामभाऊ लांडे, मुरलीधर काळे, अर्जुन खैरे, बाळू बागल, आंजाबापू गायकवाड, अभिषेक चौधरी, शशिकांत भारसकर, विष्णू गोरे आदी उपस्थित होते.